प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. असं जर तुम्हालाही वाटत असेल तर थांबा बरं का, कारण प्रेमाची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळी असते. आणि आज आपण जाणून घेणार आहोत की ह्यांना नक्की काय वाटतंय प्रेमाबद्दल. व्हॅलेंटाईन्स डे ला घेऊन तुमचं मत काय आहे? काय बोल काय येतं असं स्कूलच्या टाइमला मी पण असं हा ठीक आहे की ओके फ्लावर डे, चॉकलेट डे, टेडी डे. हा. त्याच्यानंतर आता काही असं तेवढी एक्साइटमेंट वाटत नाही. मला वाटतं खूप वेस्टर्न थिंग आहे. वेस्टर्न आहे. वेस्टर्न थिंग आहे, आपलं कल्चर नाही. ओके तर आणि प्रेमाचा असा काही एक दिवस नसतो. ओके कोण असला तर रोजच प्रेम करू शकतो. ओके 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 2-3 गोष्टी आहेत आता मला. रोज सापडलेला आम्हाला. ओके, एक 2-3 गोष्टी तू म्हटलास की ही आपली संस्कृती नाहीये. मग आपली संस्कृती काय? आपलं कल्चर बघितलं तर सर्व आपले गॉड्सच बघितले. श्रीराम झाले, माता सीता झाली. म्हणजे त्यांचा लव्ह एकदम प्युअर काइंड ऑफ. सध्या प्रेम तर नाही, प्रेम नाही. ट्रान्झॅक्शन चालू आहे सर्वांचे. कोण कोणाला येडा बनवतोय, कोण कोणाला येडा बनवतोय. प्रेम असतं तर लोक 4 दिवसात सोडून नाही जातात. हा दिवस आहे, या दिवशी आपण प्रेमचा दिवस साजरा करणार. म्हणजे हॅपी राहिलं तर दररोज आपण प्रेमाने हॅपी राहू शकतो ना. ओके, मग त्याच्यासाठी तू काय करतो? बी युअर सेल्फ, स्वतः खुश राहायचं स्वतः बरोबर. सेल्फ लव्ह. समझ रहे हो स्वतः सोबत प्रेम नसून करता आलं तर दुसऱ्याला काय प्रेम करा. ह्याचे उत्तर जास्त त्याच्या पाचशी रिलेटेड असे वाटतायत की ह्याला काहीतरी ट्रॉमा बसलाय, त्याच्यामुळे असे उत्तर देतोय. असतं प्रेम आता ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येतं, ते त्याच्यावरती. आता त्याला समज ट्रॉमा मिळालाय तर त्याच्यात आमची काय चूक आहे? मिळतं, प्रेम मिळतं. आता ते तुला नाही मिळालं त्याच्यात आमची काय चूक नाही. व्हेरी सॅड. फक्त कसं मुलींमध्ये शोधायला गेलं तर नाही भेटणार. आई बाबा पोरांमध्ये शोधतं काय? अरे आई बाबा प्रेम करतात, घरचे प्रेम, फ्रेंड्स प्रेम करतात. काय फक्त मुली थोडी प्रेम करतात. बरोबर आहे. तुझं काय म्हणणं आहे? ज्यांना वाटतंय करा, सेलिब्रेट करायचं करा, नाही वाटतंय नका करू. जस्ट एवढंच. तू काय करणार आहेस? मुलगी मी भेटलं तर करणार, नाही तर नाही करणार. त्याचं काही फिक्स नाहीये. एफसी रोडला तर आपण 14ला बघणार तर सगळे मोस्टली प्रपोज म्हणजे प्रपोज द्यायच्या दिवशी खूप प्रपोज करतील एकमेकांना, कोणालाही काही. ओके. ते मोमेंट्सला एन्जॉय करतात, त्यांच्या पार्टनर सोबत नाही. त्यांचा काय मोमेंट आता हे मोमेंट चालू आहे म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे, ठीक आहे, तेवढ्या मोमेंट पुरतं आहे, ते काय प्रेम नसतो. ओके. तुझं काय मत आहे? त्याला प्रेमने धोका दिलाय म्हणून तो विरोधात आहे सगळ्या ह्याच्यात. तू व्हॅलेंटाईन्स डे ला पूर्णपणे अशी फुलीच मारली आहे का? Okay. असं काही नाही, पण म्हणतोय कॉन्ट्राडिक्ट करतोय जे काय बोलतोय तो ते. मग आणि म्हणजे असं थोडी आहे की स्पेसिफिक डे धरून या दिवशी साजरा करायचं. काय करशील तू? तुझं काय मत आहे? कसं साजरं करायला पाहिजे? तुला म्हणलो ना, म्हणजे प्रेम करायला काय दर दिवशी करू शकतो तुझ्या पार्टनर सोबत. ओके. जे काय करायचं असं काही एक स्पेसिफिक डे थोडी आहे. व्हॅलेंटाईन्स डेचं सगळ्यात जास्त प्रेशर कोणावरती असतं? मुलं म्हणजे सिंगल्स वरती की कपल्स लोकांवरती? हा, सिंगल सोर जसं की मी आहे. इसको झूम कर ले आशुतोष. भाई कितना ट्रॉमा है, कितना ट्रॉमा एक फ्रेम नो में. ट्रॉमा, काही ट्रॉमा विमान असतो. पैसे खर्च करायचा प्रेशर असतो पैसे कपल्स वरती. ऑब्विसली मोस्टली मुलांवर. एवढे डे असतात, रोज डे, प्रपोज डे, काय काय असतो. मग ते प्रत्येक दिवस काहीतरी नवीन द्या तिला, ते आवडलं त्यांना ए असं काही नसतं हा, काही. तुला नाही दिली म्हणलं कोण? हे बरोबर आहे भाई. ओके, एनिथिंग एल्स? आहे येस. अगेन ट्रॉमा किंग. मी सिंगल आहे, हा सिंगल आहे. तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल वाव, बस, एवढी हिंमत पाहिजे होती. व्हॅलेंटाईन्स डे बद्दल तुझं मत काय? माझं असं मत आहे व्हॅलेंटाईन डे बद्दल. मी फक्त ऐकलेलं आहे व्हॅलेंटाईन डे असतो, ओके. मला काय माहित नाही व्हॅलेंटाईन डे काय असतो. फक्त इकडे आले, पुण्याला आले, कळलं ग्रामीण भागातून किंवा असं काहीतरी इकडे मनवतात व्हॅलेंटाईन डे असतो. आणि असं अजूनपर्यंत मी काही केलंच नाही व्हॅलेंटाईन डे बरं का. खरं व्हॅलेंटाईन डे आपण जो इकडे स्वीकारला गेलाय आपल्या भारतामध्ये, वेस्टर्न आहे, हे सगळ्यांना माहित आहे. ओके. वेस्टर्न मध्ये आला का ह्याचं बॅकग्राऊंड जर थोडंफार बघायला गेलं तर मला माहित नाही का आला, पण माझं असं वैयक्तिक मत आहे
की बाबा लोक कामात गुंतलेले असतात, त्यांना कारणामुळे कामामुळे आपल्या बायकोला म्हणा, पार्टनरला म्हणा किंवा अजून कोणी असेल त्यांना टाइम द्यायला भेटत नाही. तर हा एक मुख्य कारण आहे किंवा लोक एकमेकांपासून दूर जातात की वेळ देत नाही. मग बाबा काहीतरी गव्हर्नमेंटला वाटलं असेल, गव्हर्नमेंटने काढला असेल, वाटलं असेल की बाबा नवरा बायकोनं एकमेकाला थोडाफार टाइम दिला पाहिजे किंवा गव्हर्नमेंटनी काढलेलं आहे असं तुला वाटतं? जर काढलं असेल तर काय माहिती तिकडलं गव्हर्नमेंट. बर, तू सेलिब्रेट करणार आहेस? आता हायच नाही तर काय. सॅड हो गया. याच्यातनं भांडणं पण खूप होतात की माझ्या बॉयफ्रेंडनी असं केलं, तुझ्या बॉयफ्रेंडनी तसं नाही का केलं. मग त्याच्यावरनं उगाच रिलेशनशिप जी चांगली चालू असते ती पण तुटून जाते, असं खूप ठिकाणी बघायला मिळतं. हा, तसं पण मुलांना प्रेशर एकतर सेलिब्रेशनचं अजिबात नसतं, ते असतं ते पैशांचं असतं. कारण 14 तारखेला तुम्हाला किती रुपयाचा भुर्दंड लागणार आहे हा पण फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. कदाचित Okay. त्याचं जास्त प्रेशर असू शकतं. बरं, मग तू काय त्या करणार? गोष्टी माझा काहीच प्लॅन नाही. मी सांगितलं ना मगाशी माझा शोध चालू आहे. अरे यार, कधी तुझा शोध कधी संपणार? मला वाटतं आतापर्यंत पकडली असती एखादी. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला वाटतं मला बघा कोणी भेटतंय का. बरं, त्याला व्हॅलेंटाईन डे हा मुद्दा पुढचा आहे. ज्याला गर्लफ्रेंड आहे, त्याला पार्टनर आहे त्याच्यासाठी. पण ज्याला नाही त्याचं काय, हा मुख्य प्रश्न. किंवा मुलांनो ज्यांना गर्लफ्रेंड नाहीये, बरोबर, आता गर्लफ्रेंडच बोलत, आता काय बोलू, शोधा, मिळवा. पण तू काय करणार आहेस मग? तुला पण नाहीये ना गर्लफ्रेंड? शोधू आम्ही पण. शोधणार आहेस? हा, खोटं नाही सांगत, हे शपथ घेऊन सांगतो. 12वीला असताना फर्ग्युसन कॉलेज मी काय बोलतात ऑन कॅमेरा पूर्ण जगाभरात प्रसिद्ध करतो हे वाक्य माझं, की बाबा 12वीला असताना मला वाटत नव्हतं की मला एखाद्या मुलीचा प्रपोज येईल. बर. आणि फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या नामांकित महाराष्ट्रातल्या क्रमांक 1च्या महाविद्यालयातून मला एका मुलीचा प्रपोज आला. वा वा वा. आणि तू ऍक्सेप्ट केलं का? 5 मिनिटात ऍक्सेप्ट केला. अरे वा. मग काय पुढे काय झालं? पुढे काय 5 झालं? मिनिटात ऍक्सेप्ट केला. आणि ऑगस्ट मध्ये माझा बर्थडे 17 ऑगस्टला आहे. 17 ऑगस्टला प्रपोज आला संध्याकाळी 5-6 वाजता मला वाटतं. पुढच्या 5-10 मिनिटात ऍक्सेप्ट केला. पण विश्वास बसत नव्हता की आपल्यासारख्याला स्वीकार केला. ऑगस्ट गेला. 17 ऑगस्ट होता की 1 एप्रिल? 17 ऑगस्ट होता. 17 ऑगस्ट होता. तर 17 ऑगस्ट गेला, ते 15 दिवस गेले. सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबरच्या कितीतरी मला वाटतं 15 तारखेला आमचं ती गायब झाली मुलगी, सोडून गेली बिचारी. आता ती बिचारी हाय इथंच फिरते आसपास आपल्या, बघत नाही पण आपल्याकडे बघतच नाही. खरं प्रेम होतं ना बिचारी. प्रेम तो प्रश्न नाही, मी टच पण केलं नव्हतं. कोणतरी म्हणतं की बाबा पहिलं प्रेम हे कधी माणूस विसरू शकत नाही, बरोबर. तू पण विसरणार नाहीस, भले तुला नसेल असेल मला वाटतं, तू पण विसरणार नाही. मुलांनो, प्रेम ही अशी भावना आहे की तुम्ही केलीच पाहिजे, भले नंतर तुम्हाला कंटाळा काय नाही त्या गोष्टी. तर तुमचं काय मत आहे व्हॅलेंटाईन्स डे बद्दल? एवढं काही विशेष नाही, म्हणजे लाईक सिंगल असल्यामुळे काही मला काय एवढं माहिती नाही. तुझ्यासाठी काय आहे व्हॅलेंटाईन्स डे? माझ्यासाठी लाईक नॉर्मल डे. मला तर रात्री कळतं की डे कोणता आहे. फ्रॉम डिफरंट पर्स्पेक्टिव्ह टू सेलिब्रेट व्हॅलेंटाईन्स इज नॉट इंडियन कल्चर. हा, म्हणजे माझे असे मित्र आहेत की ज्यांच्या घरी माहिती आहे आणि दे सेलिब्रेट व्हॅलेंटाईन्स डे अँड देअर पेरेंट्स ऑल्सो एनकरेज देम टू सेलिब्रेट व्हॅलेंटाईन्स डे. बट तुम्हाला तुमच्या मर्यादा माहित पाहिजे. ओके. The people who are really in love with each other, they don't really need a special day for Right. them to express their love. आय होप तुम्ही आता सगळेजण तिघेही सिंगल आहात. हा? तर व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करण्याचं जे प्रेशर आहे ते सिंगल लोकांवरती आहे की कपल्स वरती आहे? मला तरी वाटतं कपल्स सिंगल लोकांना घेणं देणं नसते काही. मुलींचं असं एक मत असतं की स्पेस जे म्हणतात ना मुलांना लागते स्पेस, ते आहे ऑल वेल अँड गुड अंडरस्टँड. पण पूर्ण दिवसातून एक साधा मेसेज करू बरोबर. करेक्ट. कॉल कट करण्यापेक्षा कॉल यू बॅक लेटर असं टाकू शकतो. म्हणजे तुझं असं म्हणणं बेसिकली त्याने मला मिनिटाला अपडेट्स नको द्यायला, पण ऍटलीस्ट माझ्यासोबत काहीतरी कॉन्व्हर्सेशन असायला हवं. स्नॅपचॅटचे स्नॅप्स नाही पाहिजे, फक्त एक सिंपल मेसेज कॉल यू लेटर असं. ओके. फेअर इनफ. प्रेम असं म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात काय येतं? माझ्या डोक्यात मूवी आली, कुछ कुछ होता है. ओके. प्रेम म्हणजे काय बेसिकली? तुमची कॉन्सेप्ट काय प्रेमाला घेऊन? या. मला तरी फक्त इमोशन वाटतं ज्याला मी अजून समजू नाही शकलेलो. ओके. कुणाशीही तुम्ही अटॅच होऊ शकता. बरोबर.
म्हणजे एक झाड पण तुम्ही अटॅचमेंट वेगळी आणि प्रेम वेगळं. हा अटॅचमेंट वेगळी आणि प्रेम वेगळं. प्रेम भावना वेगळी असते. बरोबर. इट इज डिफरंट थिंग. हम्म. बट अटॅचमेंट इज सम वॉट पार्ट ऑफ लव्ह. म्हणजे Yes. आपण असं म्हणू शकतो दे आर इंटिग्रेटेड थिंग्स, दे आर नॉट डिफरंट थिंग्स. कि अब कुछ होश नहीं है, तो मुझको पिला देगी क्या? मैं पी कर जो भी कहूँगा तो सुबह भुला देगी क्या? तू बाहों में रख ले 2 पल, फिर चाहे दूर हटा दे, मैं गोद में रख लूं अगर सर, तो मुझको सुला देगी क्या? जाते नहीं तेरी याद कसम से, दिल का भरम है तो बात नहीं अब कोई शर्म, जाना एक भरम ऐसा जो कहती थी मत पियो ना, मेरी जान जहर है ये, उसे देखो तो कोई देर छुए अब और जहर पिए. Na 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 na